विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय या ठिकाणी मी कार्यरत आहे. मित्र हो, भाषा विज्ञान या अभ्यास पत्रिकेच्या अंतर्गत आपण यापूर्वी भाषा म्हणजे काय, तिचं स्वरूप, तिचा अर्थ, तिची व्याख्या, तिची कार्य आणि तिची वैशिष्ट्य अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार केला. आणि यातून आपल्या असं लक्षात आलं असेल की भाषेचं मानवी जीवनाशी असलेलं नातं हे आपल्या शरीरावरील त्वचेसारखं आहे. एक अतूट असं ते नातं आहे. आणि या पार्श्वभूमीवर मग आपण भाषेच्या अभ्यासाची आवश्यकता का, आणि जर अभ्यास करायचा असेल तर त्याला एक मेथोडॉलॉजी असते, त्याला एक मेथोडॉलॉजी लागते. आणि त्यातून मग वेगवेगळ्या भाषाभ्यास पद्धती ज्या आहेत त्या उदयाला आलेल्या आहेत. अर्थात माणूस हा एक कुतूहलक्षम असा प्राणी आहे, जिज्ञासू असा प्राणी आहे. आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गामध्ये, सृष्टीमध्ये, समाजामध्ये जे काही घडत असतं त्याविषयी त्याला सतत कुतूहल वाटत आलेलं आहे, एक जिज्ञासा वाटत आलेली आहे, एक प्रश्न त्याला पडत आलेले आहे. आणि त्या दिशेनं मग शोध घेत असताना, प्रयोग करत असताना वेगवेगळ्या प्रकारची शास्त्र उदयाला आली. त्याप्रमाणेच मग मानवी जीवनाशी अत्यंत अतूट असा संबंध असलेल्या भाषेचा सुद्धा आपण अभ्यास करावा असं त्याला वाटणं साहजिकच आहे. आणि या पार्श्वभूमीवर भाषेचा जो काही अभ्यास आजपर्यंत झालेला आहे त्याची पूर्व परंपरा समजून घेत असताना आपल्याला प्राचीन काळातील पाणिनी असेल, कात्यायन असेल, पतंजली असेल यांच्यापर्यंत जाता येईल. त्या काळात जी काही संस्कृत भाषा अस्तित्वात होती तिच्या आधारानं पाणिनीनं लिहिलेला अष्टाध्यायी नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ म्हणजे संस्कृत भाषेचं व्याकरण आहे. अर्थात जो काही अभ्यास या ठिकाणी त्या काळात झालेला होता हा शुद्ध कसे बोलावे व शुद्ध कसे लिहावे या मर्यादेतच फक्त झालेला अभ्यास होता. खऱ्या अर्थानं भाषेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार सुरू झाला तो 18व्या शतकाच्या शेवटी. आणि मग टप्प्याटप्प्यानं ज्या काही भाषाभ्यास पद्धती उदयाला आलेल्या आहेत, ज्यामध्ये ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती आहे, वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती आहे, तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती आहे आणि सामाजिक भाषा अभ्यास पद्धती आहे. या भाषा अभ्यास पद्धतीचा थोडक्यात परामर्श घेत असताना सर्वात प्रथम आपणास ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती आणि त्यातून अस्तित्वात आलेलं ऐतिहासिक भाषा विज्ञान याचा या ठिकाणी प्रथम विचार करावा लागेल. इसवी सन 1786 साली एशियाटिक सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनामध्ये सर विल्यम जोन्स यानं एक निबंध वाचला. कोलकात्याला हे अधिवेशन झालेलं होतं आणि हा सर विल्यम जोन्स एक मोठा न्यायाधीश होता. आणि न्यायाधीश म्हणून काम करत असताना त्याच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारचे खटले यायचे. आणि त्या बाबतीमध्ये त्याला संस्कृत भाषा जी आहे तिचा अभ्यास करावा लागलेला होता. कारण धार्मिक, आध्यात्मिक अशा पद्धतीचे काही पुरावे असतील, संहिता असतील, त्याच्या आधारानं त्याला निर्णय द्यावे लागायचे. आणि मग त्यानं संस्कृत भाषेचा जो काही अभ्यास केला तो करत असताना त्याच्या लक्षात आलं
की ही जी संस्कृत भाषा आहे, ह्या संस्कृत भाषेचं ग्रीक आणि लॅटिन या भाषांशी काहीतरी साम्य आहे. आणि त्या आधारानं मग त्यानं हा निबंध वाचला. त्यामध्ये तो असं म्हणत होता की संस्कृत, ग्रीक व लॅटिन हे जगातल्या सर्वाधिक असा जो एक भूप्रदेश आहे, तो भूप्रदेश व्यापणाऱ्या भाषांच्या ह्या मूळ भाषा आहेत, लक्षात घ्या. आणि मग तो असं म्हणतोय की संस्कृत, ग्रीक व लॅटिन या भाषात जे साम्य आढळते ते इतके घनिष्ठ आणि खोलवर रुजलेले आहे की त्या साम्याचा खुलासा ते केवळ यदृच्छेने घडून आलेले आहे असे म्हणून भागण्यासारखे नाही. त्या साम्याचा खुलासा करण्यासाठी ही साम्यस्थळे आढळणाऱ्या भाषा कोणत्या तरी एका भाषेपासून उद्भवल्या असल्या पाहिजेत असे मानावे लागते. आणि ही जी संस्कृत इत्यादी भाषांच्या मुळाशी असलेली भाषा मानावी लागते, ती आज आपणास बहुधा उपलब्ध नाही. हे जे काही त्याचं विधान आहे, या विधानामध्ये त्यानं संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या ज्या मूल भाषा आहेत, की जगातला सर्वाधिक भूप्रदेश व्यापणाऱ्या भाषांच्या मूल भाषा, त्या भाषांमध्ये त्याला काही एक साम्य दिसलं. आणि ते इतकं घनिष्ठ आणि खोलवर रुजलेलं जाणवलं की ज्या अर्थी हे साम्य या 3 मूल भाषांमध्ये आहे, त्या अर्थी त्याचा जर खुलासा करायचा असेल, स्पष्टीकरण करायचं असेल, तर हे साम्य असं आपोआप आलेलं नाहीये, यदृच्छेनं आलेलं नाहीये, असं म्हणून नाही चालणार. त्या साम्याचा जर खुलासा करायचा असेल तर त्यासाठी त्या 3ही भाषांमध्ये असलेली जी साम्य स्थळं आहेत, ती साम्य स्थळं बाजूला जर काढली तर या भाषा कोणत्या तरी तिसऱ्याच कोणत्या तरी एका भाषेपासून उद्भवल्या असलेल्या पाहिजेत असं मानावं लागतं. कारण ज्या प्रमाणात 3 भावांमध्ये जर साम्य असेल, मग चेहरेपट्टीचं साम्य असेल, स्वभाव वैशिष्ट्यांचं साम्य असेल, शरीरयष्टीचं साम्य असेल, तर त्या आधारानं असं आपण म्हणतो की हे अमुक अमुक अशा कुटुंबातले आहेत, कुळातले आहेत. त्याप्रमाणे मग या 3 भाषा ज्या अर्थी साम्य आहे, त्या अर्थी त्या कोणत्या तरी एका चौथ्याच भाषेपासून उद्भवलेल्या असल्या पाहिजे. आणि मग या संस्कृत, ग्रीक किंवा लॅटिन अशा ज्या भाषा आहेत, त्यांच्या मुळाशी असलेली जी भाषा असेल, की जी आपल्याला मानावी लागते, जी आज उपलब्ध नाहीये, ती मानावी लागते, असली पाहिजे, असं हे जे काही ते विधान त्यानं केलं, हे विधान म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा प्रारंभ होता. ऐतिहासिक दृष्टीनं भाषेचा अभ्यास करण्याची सुरुवात होती. आणि मग काही उदाहरणांच्या साहाय्याने आपल्याला हे साम्य कसं असेल, कसं असावं, ते समोर मांडता येतं. आपण या ठिकाणी 4 वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत जगातल्या, त्या भाषांमध्ये नातेदर्शक वापरल्या जाणाऱ्या एका शब्दाच्या बाबतीमध्ये इथं हे उदाहरण समोर ठेवलेलं आहे. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये जे वेगवेगळे ध्वनी किंवा स्वर वापरलेले असतात आणि त्याच्या आधारानं तयार झालेले जे शब्द आहेत, त्या शब्दांचा जो काही उच्चार आहे तो कसा आहे, तर संस्कृत मध्ये PITAR आणि मग नंतर यू, पितृ. आणि मग आपण म्हणतो पित्र घातले, तर पितृ हा जो शब्द आहे किंवा पितर हा जो शब्द आहे, पितादर्शक असा हा शब्द आहे. ग्रीक भाषेमध्ये हा जो शब्द आहे तो आहे पॅटर, PATER, पॅटर. तर लॅटिन भाषेमध्ये सुद्धा तो पॅटर असाच आहे, PATER. आणि आधुनिक काळात उदयाला आलेली जी इंग्रजी आहे तिच्यामध्ये तो उच्चार फादर असा आहे. म्हणजे आपण जर पहिला ध्वनी जर पाहिला, पहिला स्वर जर पाहिला, तर सगळीकडे प प प प प आहे, पण इंग्रजीमध्ये प चा फ झालेला आहे. म्हणजे प मध्ये ह मिसळला गेला. तो का गेला, कसा गेला,
त्याची कारण मीमांसा भाषिक परिवर्तनामध्ये आपल्याला पाहता येतेच. प मध्ये ह मिसळला आणि फ झालेला दिसतो. संस्कृत मध्ये पीतर किंवा पेत्रू असं आपण म्हणतो, त्यावेळी आय असतो पीतर. आणि इतर भाषांमध्ये मात्र ए ए ए ए म्हणजे अ अ अ अ असं आहे. पॅतर, पॅतर, फादर, आणि इथं मात्र पीतर आहे. आणि मग हा एचा आय झाला की हा आधी मूळचा आय होता त्याचा इकडे ए ए झाला, ते आपल्याला नाही सांगता येत. त्याचं कारण शोधावं लागतं. इकडं पीपी पीपी सारखा आहे, इंग्रजीत येताना तो फ झालाय. तिसरा जो ध्वनी आहे तो तीनही ठिकाणी सारखा आहे आणि चौथ्या याच्यात पुन्हा ह मिसळला गेलेला आहे. आणि मग संस्कृत मध्ये त आलेला आहे, ग्रीक मध्ये पण त आलेला आहे, लॅटिन मध्ये पण त आलेला आहे, आणि इंग्रजीत मात्र टीएच झालेला आहे, त्याच्यात ह मिसळला गेला, फादर असं झालेलं आहे. थ द झालेला आहे, विचार तचा द झालेला आहे. त्यानंतर चौथा ध्वनी इथं पुन्हा असंच संस्कृत मध्ये ए येतो, अ येतो, आणि इतर भाषांमध्ये मात्र ई ई ई ई आलेला आहे. पॅतर 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 फादर, आणि इथं मात्र पीतर असं म्हटलेलं आहे. अ चा उच्चार ए न दर्शवलेला आहे आणि इथं ई न दर्शवलेला आहे. आणि शेवटचा मात्र सगळीकडे सारखा आहे, र र र र र र र र. आणि मग एखादा दुसरा ध्वनी जर सोडला संस्कृत मधला, इथला आय, इथला ए, आणि इकडं प चा फ आणि त चा टीएच द झालेला आहे, तर असे काही सूक्ष्म जर फरक सोडले तर बाकीच्या बाबतीमध्ये काही साम्य असलेलं आपल्याला दिसत आहे. आणि मग ज्या अर्थी एक शब्दाचं उदाहरण घेऊन आपल्याला हे साम्य दिसतंय, तसंच इतरही अनेक शब्द आहेत, त्या बाबतीत पण आपल्याला विचार करता येईल, पण आपण एक उदाहरण नमुना म्हणून समोर ठेवलेलं आहे. आणि विल्यम जोन्सनं ज्यावेळी हा निबंध वाचला त्याच्यानंतर मग जगातल्या भाषेच्या विषयी विचार करणाऱ्यांचं लक्ष तिकडे आकर्षित झालं. अर्थात त्यापूर्वी एक साधारण 10-15 वर्ष आधी फ्रॉन्स बॉप नावाच्या एका भाषा शास्त्रज्ञानं असं म्हटलेलं होतं की एखाद्या भाषेची वाटचाल चालू असताना त्या भाषेच्या ध्वनी व्यवस्थेत, रूप व्यवस्थेत व शब्दकोशात फरक पडत जातात, म्हणजे त्या भाषेला इतिहास असतो. म्हणजे एखादी भाषा ज्यावेळी निर्माण होते आणि पुढे तिची वाटचाल सुरू होते, त्यावेळी तिच्या ध्वनी व्यवस्थेत बदल होतो, तिच्या रूप व्यवस्थेत बदल होतो, किंवा तिच्या शब्दकोशामध्ये हळूहळू फरक पडत जातात. म्हणजे निश्चितपणानं एखाद्या भाषेला इतिहास असतो, जसं माणसाला देखील एक इतिहास आहे. आणि हर्मन पॉल या भाषा वैज्ञानिकानं असं म्हटलेलं आहे की ऐतिहासिक दृष्टिकोनाशिवाय भाषा विज्ञान असू शकत नाही. तर विल्यम जोन्स असेल, फ्रॉन्स बॉप असेल, हर्मन पॉल असेल, या सगळ्यांनी जी विधानं केलेली आहे की प्रत्येक भाषेला स्वतःचा एक इतिहास असतो, आणि ही भाषेच्या संबंधात मांडली गेलेली जी मतं आहेत त्या मतांचा संबंध खरं तर ज्यावेळी एखाद्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवा अभ्यास सुरू होत असतो, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा इतर कोणत्या शास्त्रामध्ये, तर त्यामधल्या अभ्यासाचा प्रभाव हा इतर अभ्यासावर होत असतो. आणि याच काळामध्ये डार्विननं मांडलेला जो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जो आहे तो जगभर गाजला होता. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताचा प्रभाव भाषेच्या अभ्यासावर देखील पडलेला आहे. आणि मग डार्विननं माकडापासून माणूस कसा उदयास आला असावा हे वेगवेगळे टप्पे मांडत मांडत तो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे माणसाला देखील एक इतिहास आहे, एक पूर्व परंपरा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल आहेत, आणि मग काळानुरूप भाषेमध्ये देखील बदल होतात. प्रत्येक भाषेला तिची एक पूर्व परंपरा असते, एक इतिहास असतो, एक वाटचाल असते. आणि मग ग्रीक, संस्कृत आणि लॅटिन ह्या ज्या मूल भाषा आहेत त्यांच्यात ज्या अर्थी साम्य आहे त्या अर्थी त्या भाषा सुद्धा कोणत्या तरी चौथ्या भाषेपासून निर्माण झालेल्या असल्या पाहिजे, आणि त्या मात्र आज उपलब्ध नाहीये. आणि मग एकूण सगळ्या भाषांच्या वाटचालीचा, त्यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करत असताना आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन जो आहे तो स्वीकारावा लागतो. आणि त्याच्यासाठी दुसरी जी अभ्यास पद्धत आहे ती वापरावी लागते. तिला तुलनात्मक अभ्यास पद्धती असं म्हणतात किंवा तौलनिक भाषा विज्ञान असं म्हणतात.
कारण दोन भाषांमध्ये असलेलं साम्य किंवा दोन भाषांमध्ये असलेला फरक किंवा दोन काळातील भाषांमध्ये असलेलं साम्य किंवा फरक ही ज्ञानेश्वरकालीन भाषा आज बदललेली आहे. मधल्या काळात ती आणखी वेगळी होती. म्हणजे दोन काळातल्या भाषांची तुलना आपल्याला करावी लागते. किंवा संस्कृत आणि ग्रीक या भाषांमध्ये साम्य आहे म्हणजे त्यांची पुन्हा तुलना करावी लागते. फरक असेल तर तो का आहे आणि तो कसा आहे हे पाहावं लागतं. म्हणजे तुलना करावीच लागते आणि त्याच्यासाठी मग दुसरी अभ्यास पद्धती आपल्याला या ठिकाणी वापरावी लागते, तौलनिक अभ्यास पद्धती किंवा तुलनात्मक अभ्यास पद्धती. आणि त्यातून तौलनिक भाषा विज्ञान आलेलं आहे. खरं तर ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा मूलाधार आधारच तौलनिक भाषा विज्ञान किंवा तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती आहे. आणि मग कोणत्याही दोन कालखंडातील भाषांमध्ये झालेलं परिवर्तन किंवा बदल अभ्यासणं हे ऐतिहासिक भाषा विज्ञानाचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबरीनं भाषेच्या इतिहासामध्ये जे बदल झालेले असतात किंवा जे परिवर्तन झालेलं असतं त्या परिवर्तनांची नोंद घेणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. की परिवर्तन झालंय म्हणजे संस्कृत मध्ये वापरला जाणारा सप्त नंतर सप्त असा वापरला जायला लागला आणि आज आपण सात असं म्हणतो. ग्रामीण भागात आजही आपण म्हणतो सप्ताह. 7 दिवसांच्या आठवड्यालाही आपण सप्ताह असं म्हणतो. तर हा 7 आज जो काही उच्चार आहे तर काळानुरूप त्याच्यात बदल झालेला आहे. आणि मग अशा या इतिहासात या वाटचालीमध्ये जे काही परिवर्तन होत असतं भाषेमध्ये, तिच्या ध्वनी व्यवस्थेत परिवर्तन होत असतं, तिच्या शब्द व्यवस्थेत परिवर्तन होत असतं, तिच्या रूप व्यवस्थेत परिवर्तन होत असतं, त्या परिवर्तनांची नोंद घेणं हे पहिलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर त्या परिवर्तनांची कारण शोधणं. का झालं परिवर्तन, सप्तचा 7 का झाला किंवा पीतर दुसरीकडे पॅटर असा काय आहे आणि इंग्रजीमध्ये तो फादर असा काय आहे. त्या परिवर्तनाची कारण शोधणं आणि त्याचे नियम शोधून काढणं. आणि मग उच्चारणामध्ये झालेल्या किंवा अनुकरण करताना झालेल्या चुकीमुळे झालेलं परिवर्तन असेल किंवा काही वागिंद्रियामध्ये असलेल्या दोषामुळे झालेलं परिवर्तन असेल किंवा हवामानामुळे सुद्धा झालेलं ते परिवर्तन असू शकेल. अशी काही कारणं असतात. ती कारणं आणि मग त्याचे नियम शोधून काढणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. आणि या अभ्यास पद्धतीचं जे काही गृहीतक आहे ते गृहीतक काय आहे तर ध्वनी परिवर्तन हे निरंतर होत असतं आणि ते निरपवाद असतं. म्हणजे ध्वनी परिवर्तन हे होतच, निरपवाद सत्य आहे, निखालस असं ते सत्य आहे आणि ते सतत होत असतं. आज ज्या शब्दाचा उच्चार ज्या पद्धतीने आपण करतो तो उद्या वेगळा असा होऊ शकतो. जसं सप्त सत्त झालं आणि सत्तचं 7 झालं किंवा संस्कृत मधल्या चक्रचं नंतर चक्क झालं आणि त्याच्यानंतर आज चाक हा शब्द आहे. असा हा बदल आहे उच्चारणामध्ये. धर्माचं 13व्या शतकाच्या पूर्वी धम्म असं झालेलं आहे आणि पुन्हा त्याचा धर्म असं झालेलं आहे. आणि मग भाषेच्या तौलनिक अभ्यासामधून त्यांचे परस्पर संबंध आपल्याला शोधावे लागतात. हे परस्पर संबंध शोधणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि विल्यम जोन्सनं मग सांगितलंय की अशा प्रकारचा जो अभ्यास आपण करतो त्या अभ्यासातून आपल्याला जगातील वेगवेगळ्या भाषा कुलांची प्रतिष्ठापना करता येते आणि मग भाषेची कुल परंपरा सांगता येते. की संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन ज्या अर्थी साम्य त्यात आहे त्या आधी त्या एका कुळातल्या असल्या पाहिजे, एका वंशातल्या असल्या पाहिजे आणि मग त्या भाषा कुलाची प्रस्थापना करणं आणि त्याचा वंशवृक्ष जो आहे तो मांडून दाखवणं. आता वंशवृक्ष मांडून दाखवणं म्हणजे काय की जसं इतिहासामध्ये आपल्याला एखाद्या राजघराण्याचा जो काही वेलविस्तार आहे
वंश परंपरा आहे ती दाखवली जाते. मूळ पुरुष कोण, मग त्याच्यापासून कोणती पिढी आली, त्याच्यापासून कोणती, त्याच्यापासून कोणती, त्याच्यापासून कोणती, अशा पद्धतीच्या फांद्या 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 दाखवल्या जातात. त्याप्रमाणे मग भाषेचा देखील एक भाषाकुल असतं आणि त्या कुलाचा वंशवृक्ष आपल्याला बनवता येतो. आणि त्यासाठी आपल्याला उपलब्ध होणारे जे काही भाषिक पुरावे आहेत ते पुरावे समोर ठेवून आपण उपलब्ध नसलेली, अनुपलब्ध अशी जी काही भाषा आहे त्या भाषेची पुनर्रचना करू शकतो, पुनर्निर्मिती करू शकतो किंवा तिचा वेध शोध घेऊ शकतो. आणि मग संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या ज्या 3 मूल भाषा आहेत त्याचं कुल जे आहे आपण पुढच्या प्रकरणात ते पाहणार आहोत. इंडो युरोपियन भाषा कुल नावाचं जे कुल आहे की त्या 3 भाषात साम्य आहे, त्या अर्थी त्या भाषा भगिनी आहेत आणि त्यांना जन्म देणारी एक चौथीच भाषा असेल तिची आपल्याला पुनर्निर्मिती करणं शक्य आहे, पुनर्रचना करणं शक्य आहे. आणि भाषा कुल मांडून, वंशवृक्ष मांडून आपल्याला हे करता येऊ शकतं. आणि हे ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी कोणकोणती साधनं आपल्याला वापरावी लागतात? तर आज मराठीत 7 हा शब्द वापरला जातो, परंतु तो 13व्या शतकात कसा वापरला जात होता, 9व्या-10व्या शतकात काय वापरला जात होता, 5व्या-6व्या शतकात काय वापरला जात होता, याचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर मागं जावं लागतं. आणि मागं जायचं म्हणजे इतिहास पाहायचा. आणि त्याच्यासाठी मग त्या काळातली भाषिक साधनं आपल्याला पुरावा म्हणून वापरावी लागतात. मग समजा उपलब्ध असलेले ग्रंथ असतील किंवा हस्तलिखित असतील किंवा मध्ययुगातला काही ऐतिहासिक पत्रव्यवहार असेल, त्याच्याही पूर्वी आपण गेलं तर मराठीतली काही ग्रंथ संपदा आपल्या उपलब्ध होते का? समजा ग्रंथ उपलब्ध होत नसतील तर काही हस्तलिखित उपलब्ध होतात का? हस्तलिखितही उपलब्ध होत नसतील तर शिलालेख किंवा कोरीव जे लेख असतात, ताम्रपट वगैरे, असे काही उपलब्ध होतात का? त्याच्याही पूर्वी जायचं असेल तर काही भूर्जपत्र आपल्याला सापडतात का? तर ही जी काही साधनं आहेत ती ऐतिहासिक दृष्टीनं भाषेचा अभ्यास करण्याची साधनं आहेत. आणि मग अशा या भाषा अभ्यास पद्धतीचं महत्व पाहत असताना डार्विननं जो काही उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला होता त्या सिद्धांताचा प्रभाव या भाषा अभ्यास पद्धतीवर आहे. डार्विननं की माणसाची उत्पत्ती कशी झाली आहे, म्हणजे माकडापासून माणूस कसा निर्माण झाला, कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल होत होत एका विशिष्ट दिशेनं तो पुढे पुढे गेलेला आहे आणि माणूस नावाचा प्राणी अस्तित्वात आलेला आहे. म्हणजे एकेकाळी 4 पायावर चालणारा चतुष्पाद असलेला प्राणी नंतर 2 पायावर चालू लागला, द्विपाद प्राणी झाला. तो कसा? तर एका विशिष्ट अशा दिशेनं हे बदल झालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ माकडाला शेपूट असते. आज म्हणजे ते शेपूट जे आहे त्या शेपटाची त्याला कालांतरानं गरज राहिली नाही. अंगावर केसांचं जाळं होतं, माणूस वल्कलं परिधान करू लागला, गुहेमध्ये राहू लागला, हळूहळू ती केस पण जळायला लागले, त्याच्या हनुवटीमध्ये बदल होत गेले, चेहरेपट्टीमध्ये बदल होत गेले. ते कसे? तर ज्यावेळी एखादी गोष्ट जास्त काळ वापरली जात नाही त्यावेळी ती गोष्ट नष्ट होते किंवा झडून जाते. त्याप्रमाणे 4 पायावरचा जो माणूस आहे तो 2 पायावर कसा आला? तसंच त्याला असलेली शेपूट कालांतरानं तिचा काही उपयोग नाही म्हणून ती कशी झडून गेली. आणि आपण कधी कधी विनोदाने असंही म्हणतो की माकड म्हणजे माणसाचा वंशज माकड असा आहे, माकड हाय. आज माणसाला शेपूट नाही
पण माकड हाड नावाची गोष्ट अजून आहे बा, असं आपण विनोदानं म्हणतो बा. तर कठीणतेकडून सोपेपणाकडे कशा पद्धतीनं माणूस जातो, म्हणजे हा प्राणी आलेला आहे हे त्यांना आपल्या सिद्धांतात मांडलेलं होतं. आणि तसंच मग भाषेचं परिवर्तन देखील एका विशिष्ट दिशेनं सतत निरंतर चाललेलं असतं. आणि भाषा ही कठीणतेकडून सुलभतेकडे बदल होत होत वाटचाल करत असते. म्हणजे धर्म हा उच्चार करायला मला जर जास्त कष्ट घ्यावे लागतात, तर मी धर्म म्हणण्याऐवजी धम्म म्हणेन, धम्म म्हणण्याऐवजी धर्म म्हणेन. म्हणजे ज्याप्रमाणे माणूस हा सुलभतेकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो, शॉर्टकट सतत तो वापरण्याचा प्रयत्न करत असतो. आहे हा उच्चार करताना मला भरपूर शरीराला, म्हणजे माझ्या मुखाला भरपूर व्यायाम द्यावा लागतो, खूप कष्ट घ्यावे लागतात. पण आहे म्हटल्यानं जर काम होणार असेल तर मी कशाला आहे असं म्हणू. आहे ऑफिस म्हटल्यानं माझं जर काम होणार असेल तर मी ऑफिस कशाला म्हणू, कशासाठी एवढे कष्ट घेऊ. आणि मग कठीणतेकडून सुलभतेकडे अशा पद्धतीनं भाषेचं परिवर्तन होत असतं. आणि मग कधी कधी कठीण भाषा ह्या काळाच्या ओघामध्ये नष्ट होतात किंवा त्यांचं महत्व कमी होतं. जसं संस्कृत भाषेचं उच्चारण हे खूप कठीण असं आहे. हे उच्चारण करण्यासाठी आपल्याला सगळ्या प्रकारच्या अवयवांची, मुखातल्या अवयवांची वापर करावा लागतो. आणि मग आपण आज पाहतो की एकेकाळी इथली ज्ञान भाषा होती, धर्म भाषा होती, राजभाषा होती, ती संस्कृत आज कुठं आहे, तर फक्त धर्मस्थळी आणि तीर्थक्षेत्री आहे. आज तिचं महत्व इतकं कमी झालेलं आहे कारण तिचं उच्चारण कठीण आहे. आणि माणूस हा सुलभतेकडे जाणारा प्राणी आहे. आणि मग कठीण भाषा काळाच्या ओघात मागे पडतात, त्याचा तो उत्तम दाखला आहे. आणि मग उपलब्ध असलेल्या ज्या काही भाषिक पुरावे असतात त्याच्या आधारावर आपण अनुपलब्ध असलेल्या काही पूर्व भाषांची पुनर्निर्मिती करू शकतो. आणि ती करण्याचं एक विकसित तंत्र म्हणून या अभ्यास पद्धतीकडे पाहता येतं. त्याचप्रमाणे या अभ्यास पद्धतीच्या आधारे आपल्याला एखाद्या भाषेची उत्पत्ती कशी झाली, तिची वाटचाल कशी झाली, म्हणजे एकूण तिचा इतिहास आपल्याला मांडता येतो. आणि भाषेचा इतिहास मांडण्याची प्रेरणा या अभ्यास पद्धतीतून पुढे आलेली आहे. अर्थात पुढं साधारणपणे 1920 नंतर या अभ्यास पद्धतीला मर्यादा पडली, मर्यादा लक्षात आल्या. आणि मग 20व्या शतकाच्या आरंभी या अभ्यास पद्धतीचा जो उत्साह होता, जोश होता, तो ओसरला. म्हणजे नव्यानं भाषेचा विचार करणाऱ्यांच्या असं लक्षात आलं की जी काही गृहीतकं समोर ठेवलेली आहेत ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीनं, त्या गृहीतकांचा पाया थोडा ठिसूळ आहे. म्हणजे भाषा कठीणतेकडून सुलभतेकडे जाते, ठीक आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये भाषा, अशा कठीण भाषा नष्ट होतात. हे जे काही गृहीतक होतं त्याला काही अपवाद ठरलेले आहे. ध्वनीचं परिवर्तन हे निरंतर होतं, निरपवाद असतं, याला अपवाद ठरलेले आहे. म्हणजे इतर कारणानं सुद्धा परिवर्तन होऊ शकतं. आणि मग ध्वनी परिवर्तनाचे जे काही नियम असतात त्या नियमांना अपवाद आहेत. इतर कारणांनी, इतर नियमांनी देखील परिवर्तन होत असतं. आणि मग आदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनुकरण करताना होणाऱ्या त्रुटीमुळे, चुकीमुळे असेल, किंवा साम्य असतं दोन अक्षरांचं, त्याच्यामुळं होणारं परिवर्तन असतं. जसं ग्रामचं आज गाव आणि कर्मचं कम्म आणि आज काम असं उच्चारण झालेलं आहे. तर मग अनुकरणामध्ये असलेल्या त्रुटी असतील, जे ध्वनी तिथं वापरलेले असतात, स्वन तिथं वापरलेले असतात, त्यांचा जो एकमेकांचा परिसर आहे त्या परिसराची वैशिष्ट्ये असतील. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्यानं फाटक म्हणण्याऐवजी फाकट म्हटलं तर तिथल्या त्या फक्त उच्चारणात कसा बदल होतो, किंवा मानसिक प्रवृत्ती असतील, अशाही कारणानं परिवर्तन होत असतं. आणि मग असे अनेक अपवाद आपल्याला दाखवता येतात.
त्या बाबतीमध्ये चॉम्स्कीच्या मताचा पुरस्कर्ता जो आहे पॉल पोस्टल नावाचा भाषा वैज्ञानिक, तो असा म्हणतो की जॅकेटाला 2 बटणं असावीत की 3 बटणं असावीत हे फॅशन प्रमाणे ठरतं. म्हणजे कापडाला कात्री लावताना चूक झाली का ती फॅशन होऊन जाते असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे मग जॅकेटाला 2 बटणं असावीत की 3 बटणं असावीत हे फॅशन प्रमाणे ठरतं. तसा भाषा परिवर्तन हा केवळ एक फॅशनचा भाग आहे असं हा पॉल पोस्टल म्हणतो. आणि मग ज्या भाषा कठीणपणाकडून सोपेपणाकडे जातात यावर देखील त्यांना आक्षेप घेताना असं म्हटलं की एस्परेंटो नावाची जी भाषा आहे ही कठीण असताना सुद्धा टिकून आहे. आणि त्याचप्रमाणे भाषा जशा एका मूळ भाषेपासून विघटित होत जातात, वेगवेगळ्या होत जातात, तशा त्या कधीतरी पुन्हा एकत्र येत नसतील का? हा प्रश्न त्यानं उपस्थित केलेला आहे. किंवा एखाद्या भाषेमध्ये दुसरी भाषा लोप पावत नसेल का, हा प्रश्न त्यानं उपस्थित केलेला आहे. आणि मग अशा पद्धतीच्या घटना आपल्याला वंशवृक्षामध्ये दाखवता येत नाही. भाषेचा जो वंशवृक्ष मानला जातो, मूल भाषा, तिच्या फांद्या, पुन्हा त्याला फुटलेल्या फांद्या, परंतु त्या फांद्या पुन्हा एकत्र येतात आणि पुन्हा खोड सुरू होतं असं नाही दाखवता येत वंशवृक्षामध्ये. जसं झाडामध्ये फुटलेल्या फांद्या पुन्हा एकत्र आल्या आणि पुन्हा त्याला खोड फुटलं असं दाखवता येतं का? नासतं का? नाही. तसं वंशवृक्ष भाषेचा मांडल्यावर ते दाखवता येत नाही. एखादी भाषा दुसऱ्या भाषेत लोप पावलेली दाखवता येत नाही. ही मर्यादा आली. त्यानंतर उपलब्ध होणारी साधनं आहेत. मुळातच 13व्या 14व्या 15व्या किंवा त्याच्या पूर्वीच्या 5व्या 7व्या 8व्या या शतकातली साधनं उपलब्ध होणं फार आवश्यक आहे. त्याची उपलब्धी महत्वाची आहे. आणि जी उपलब्ध होणारी साधनं आहेत ती सत्य आहेत की नाही त्यातली सत्यता पडताळून पाहणं ही देखील एक मर्यादा आहे. म्हणजे विका राजवाडे असं म्हणतात की एक अस्सल चिटोरे देखील संपूर्ण इतिहास हाणून पाडण्यास बस आहे. आणि अगदी खरं आहे. म्हणजे जो काही इतिहास आपल्याला सांगितला जात असतो त्या इतिहासाची मांडणी उपलब्ध पुराव्यांच्या साहाय्याने केलेली असते. पण एखादा जर असा अस्सल पुरावा सापडला तर सांगितला गेलेला अख्खा इतिहास जो आहे तो हाणून पाडला जाऊ शकतो, बाजूला पडू शकतो. आणि म्हणून मग उपलब्ध होणाऱ्या साधनांची जी सत्यता आहे ती देखील महत्वाची आहे. आणि मग त्यापुढे या अभ्यास पद्धतीतल्या मर्यादा ज्या आहेत त्या मर्यादा लक्षात आणून देणारा फर्दिनांद दी सोस्यूर हा जो स्विस भाषा वैज्ञानिक आहे त्यानं भाषेचा अभ्यास जर करायचा असेल तर तिचा इतिहास अभ्यासून चालणार नाही. मर्यादा पहा. भाषेचा अभ्यास करायचा असेल तर तिचा इतिहास अभ्यासून चालणार नाहीये. तिचा इतिहास महत्वाचा नसतो. तर तिची जी काही एक व्यवस्था आहे, तिची जी काही एक रचना आहे, तिचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप अभ्यासणं गरजेचं आहे भाषेचा अभ्यास करताना. आणि यासाठी त्यानं बुद्धिबळाच्या खेळाचं उदाहरण दिलेलं आहे. तो असं म्हणतो की बुद्धिबळाच्या खेळामध्ये खेळ खेळत असताना त्या खेळाडूला बुद्धिबळाच्या ज्या काही वेगवेगळ्या सोंगट्या आहेत त्या सोंगट्यांच्या ज्या चाली आहेत त्या चाली माहीत असाव्या लागतात. व्यूहरचना माहीत असावी लागते की बुद्धिबळ कोणत्या देशात जन्माला आलं, त्याची वाटचाल कशी झाली, त्याचा इतिहास काय आहे हे माहीत असून उपयोगाचं नाहीये खेळाडूला. तर खेळाडूला त्यातल्या सोंगट्यांच्या चाली माहीत असणं आवश्यक आहे. व्यूहर रचना महत्वाची आवश्यक आहे, माहीत असणं आवश्यक आहे. तसं मग भाषेचा अभ्यास करताना भाषेचा इतिहास महत्वाचा नाहीये तर त्या भाषेची रचना महत्वाची आहे, तिची व्यवस्था महत्वाची आहे, व्यूह रचना महत्वाची आहे, तिचं स्वरूप पाहणं आवश्यक आहे असं विधान त्यानं केलं. आणि त्यातून मग वर्णनात्मक भाषा विज्ञान या
हे भाषा विज्ञान अस्तित्वात आलं भाषेच्या अभ्यासाची तिसरी पद्धत म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञान किंवा ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती की जिच्या आधारानं आपण भाषेचा इतिहास जो आहे तो इतिहास शोधू शकतो मांडू शकतो. एखाद्या भाषेची निर्मिती कशी झाली कधी झाली तिची वाटचाल कशी झाली तिच्यात कोणकोणत्या प्रकारचे बदल झाले किंवा परिवर्तन झाली ती का झाली. त्यानंतर जगात ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये कोणत्या प्रकारचं साम्य आहे कोणत्या प्रकारचा फरक आहे त्यांच्यात काय नातं आहे म्हणजे त्यांच्यातला साम्यभेद हे सगळं आपण भाषेचा इतिहास याच्या आधारानं आपण मांडू शकतो ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीच्या आधारे. त्याच्यासाठी दुसरी पद्धत वापरावी लागते ती म्हणजे तौलनिक किंवा तुलनात्मक भाषा अभ्यास पद्धती. आणि भाषा अभ्यासाची तिसरी पद्धत जी 1920 नंतर उदयाला आली आणि आपण पाहिलं की ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीला ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादातूनच मग जी पद्धत उदयाला आली तिला वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती असं म्हणतात. आणि सोस्यूर नावाचा भाषा वैज्ञानिक तिचा उद्गात आहे की भाषेचं वर्णन महत्वाचं आहे. एखाद्या भाषेची व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेत संदर्भामध्ये स्पष्टीकरण देणं वर्णन करणं महत्वाचं आहे. की एक भाषेमध्ये समजा कमळ हा शब्द आपण ज्यावेळी बोलतो वापरतो त्यावेळी हा क या कचं मला वर्णन देता आलं पाहिजे. हा क कसा निर्माण होतो तो तसाच का निर्माण होतो कोणती प्रक्रिया घडते कचा ख का होतो या संदर्भामध्ये वर्णन करणं आणि त्यातून मग वर्णनात्मक पद्धती उदयाला आलेली आहे ज्यात एका विशिष्ट अशा काळातली भाषा सिलेक्ट केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषा आणि मग या ठिकाणी मी फक्त संत ज्ञानेश्वराच्या काळातलेच भाषिक पुरावे घेणार आणि त्याच मर्यादेत राहून त्याच वर्तुळात राहून तिचा अभ्यास करणार. ज्ञानेश्वरांच्या पूर्वीची पण भाषा मला इथं महत्वाची नाही आणि ज्ञानेश्वरांच्या नंतरची सुद्धा महत्वाची नाही. फक्त ज्ञानेश्वर कालीनच त्या विशिष्ट परिघातलीच भाषा मी या ठिकाणी घेणार. आणि म्हणून या भाषेला या अभ्यासाला एककालिक अभ्यास असंही म्हणतात. आणि ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीला द्वैकालिक किंवा कालानुक्रमिक असंही म्हणतात. नावं बदललेली आहेत. द्वैकालिक म्हणजे दोन वेगवेगळ्या काळातल्या भाषेंची तुलना करणं किंवा कालानुक्रमिक म्हणजे काय तर काळानुरूप भाषेत कसकसे बदल होत आलेले आहेत त्याचा अभ्यास करणं. म्हणून ऐतिहासिक अभ्यास पद्धतीला दोन नावं आहेत कालानुक्रमिक किंवा द्वैकालिक. परंतु वर्णनात्मक अभ्यास पद्धतीला एकच एक नाव आहे आणि ते म्हणजे एककालिक. वेगळं नाव आहे. एका विशिष्ट काळातील भाषेचा अभ्यास तिचं वर्णन करणं आणि मग त्या भाषेच्या आंतरिक व्यवस्थेमध्ये वापरला जाणारा ध्वनी त्या ध्वनींपासून तयार होणारे शब्द किंवा पद मग भाषेची ध्वनी व्यवस्था किंवा जिला स्वन व्यवस्था असं म्हणतात. त्याचबरोबर त्यापासून तयार होणारी जी पद असतात ती पद व्यवस्था असं म्हणतात किंवा रूप व्यवस्था असं म्हणतात. शब्द वाक्य म्हणजे स्वनापासून वाक्यापर्यंतची जी रचना असते जी व्यवस्था असते तिच्या आंतरिक त्या रचनेचा अभ्यास तिचं वर्णन करणं हे उद्दिष्ट वर्णनात्मक अभ्यास पद्धतीमध्ये असतं. आणि त्यानंतर मग 1920 नंतर अगदी जोमानं पुढे जी आलेली अभ्यास पद्धती आहे ती आहे वर्णनात्मक अभ्यास पद्धती. आणि त्याच्यानंतर 1960 नंतर जी उदयाला आलेली पद्धत आहे ती आहे सामाजिक भाषा विज्ञान किंवा समाज भाषा अभ्यास पद्धती की ज्यामध्ये प्रत्यक्ष समाजात वापरली जाणारी जी भाषा आहे तिचा समाजाशी असलेला सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जात असतो. तर अशी एक चौथी अभ्यास पद्धती आहे तिचा आपण दुसऱ्या सत्रामध्ये सविस्तर विचार करणार आहोत. आपण या ठिकाणी ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीचं विस्तारानं विवेचन करायचं कारण आपल्याला या सत्रामध्ये ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती आहे म्हणून. आणि मग ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीचं स्वरूप ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीची उद्दिष्ट ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीचं महत्व
ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीला पडणाऱ्या मर्यादा, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी सविस्तर विचार केलेला आहे. आणि तौलनिक किंवा वर्णनात्मक अभ्यास पद्धतीचा आपण फक्त ओझरता उल्लेख केलेला आहे. खरं तर वर्णनात्मक अभ्यास पद्धतीचा तुम्ही टीवायला असताना अभ्यास केलेला आहे. आणि त्यावेळी तुम्ही हे वर्णनात्मक अभ्यास पद्धतीमध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला जात असतो, स्वनांची निर्मिती कशी होते, ते कसे भाषेत वापरले जात असतात, मग स्वन, स्वनिम, स्वनांतर, रूपिका, रूपिम, रूपिकांतर, अर्थविन्यास, वाक्यविन्यास, ही प्रकरणं तुम्ही त्यावेळी पाहिलेली आहे. त्यामध्ये भाषेच्या आंतरिक व्यवस्थेचा अभ्यास केला गेलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्या अभ्यासाच्या आधाराने आपल्याला मग एखाद्या भाषेच्या वाटचालीत होणारे बदल हे ध्वनी पातळीवर किंवा स्वन पातळीवर कसे होतात, शब्द पातळीवर कसे होतात, वाक्य पातळीवर कसे होतात, अर्थ पातळीवर कसे होतात, ते आपल्याला उदाहरणांच्या वेळी पाहावंच लागणार आहे. फक्त त्यावेळी हा अभ्यास लक्षात ठेवायचा आहे. आता आपण ऐतिहासिक अभ्यास पद्धती जी आहे, भाषा अभ्यास पद्धती जी आहे, तिलाच समोर ठेवून ही सगळी चर्चा केलेली आहे. तर आपण आज थांबूया. धन्यवाद.